रामकृष्ण हरे. सज्जन हो, अपूर्ण ज्ञान कधीही घातक ठरू शकते. अभंग पहा. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी नव्हे ऐसे काही. नोहे अवघड नाही कैवड तोचिवरी. ओले मूळ भेदी खडकाचे अंग या अभंगाच्या पुढच्या उत्तरार्धामध्ये अभ्यासासी सांग कार्यसिद्धी एवढ्याच वाक्यावर आजचा हा आपला व्हिडिओ आहे. कारण हा अभंग भारती विद्यापीठामध्ये वारकरी कीर्तनात पहिल्या वर्षाला मी 6 महिने शिकवला विद्यार्थ्यांना. आणि आत्ता आपल्याला सारभूत आणि वेचक आणि वेधक सांगायचं आहे, पसारा नको आहे. म्हणून ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासे सांग कार्यसिद्धी. अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. अभ्यासासी सांग स अंग, अंगेन सहितम सांगम, उपांगेन सहितम सांगोपांगम. म्हणजे अंगेन सहितम उपांगेन सहितम सांगोपांगम. म्हणजे कोणतंही ज्ञान जर करायचं असलं तर त्याचं अध्ययन सांगोपांग व्हायला पाहिजे. आणि तसं जर झालं तरच त्याचं जीवन यशस्वी होऊ शकतं. आणि त्यासाठी तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. दृष्टांत पाहूया. आपल्या भारतीय लोकांची एक मनोवृत्ती अशी आहे की परदेशात जायचं आणि तिकडून डिग्र्या आणायच्या आणि त्या डिग्र्यावर मग आपली शायनिंग करायचं. आम्ही अमेरिकेतून हे बघा हे असं वगैरे. तेव्हा असा एक प्रोफेसर अमेरिकेतून 5-10 डिग्र्या घेऊन एका नावेमधून भारतामध्ये प्रवेश करत होता. नावेमध्ये बसून तेव्हा हे जे प्रोफेसर लोक असतात ना, ज्ञानी लोक, ते गप्प नाही बसत. त्यांना दुसऱ्यावर काहीतरी शायनिंग करायची असते आणि आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याची त्यांना एक सवय असते. सर्वांना असते असं नाही, पण बहुतेकांना असते. झालं मग बसल्या बसल्या ते प्रोफेसर त्या नावाड्याला म्हणले, का रे नावाडी व, अरे तुझं शाळेचं शिक्षण किती झालं? तो म्हणला, नाही साहेब, मी शाळेतच गेलो नाही. अरे 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 तुझं अर्ध आयुष्य पाण्यात गेलं म्हणले. हो म्हणले, माझं अर्ध आयुष्य पाण्यात गेलं, कारण मी आता 50 वर्षाचा आहे आणि आत्तापर्यंत मी पाण्याशीच सगळं खेळतो आहे. पुढे प्रश्न विचारायचा तो आणि हे उत्तर द्यायचा. आणि मग तू हे शिकलास का, ते शिकलास का? तो म्हणायचा, नाही साहेब, मला फक्त समुद्राच्या पाण्यामध्ये पोहता येतं, या व्यतिरिक्त मला कोणतंही ज्ञान नाही. अरे ते तर म्हणले, माझ्याकडे पण डिग्री आहे, हे बघ जलतरण पटू, बघ ही डिग्री फर्स्ट क्लासमध्ये आहे, अमेरिकेची डिग्री आहे म्हणले. हो का म्हणाले, बापरे. आणि मग तुम्ही याची प्रॅक्टिस वगैरे केली का? हो तर कुठे केली? म्हणले, याची प्रॅक्टिस आम्ही गादीवर केली, गादीवर हात पाय घोडून तिथे प्रॅक्टिस करायचो. होय का, बरं 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 म्हणाले. आणि मग पुढं होता 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 एक वादळ समोरून त्या नावाड्याला दिसलं आणि नावाडी त्या प्रोफेसरला म्हणाले, प्रोफेसर साहेब, समोर वादळ, झंझावाती वादळ येत आहे, काही मिनटात वादळ इथे येणार आहे आणि आत्ताच बघा नाव असे हलायला लागलेली आहे. तेव्हा तुमची जी डिग्र्या आहेत ना, त्या विशेष करून पोहण्याच्या त्या डिग्र्या आणि ते सगळ्या विद्या इथे वापरा. आणि जर का आपले नाव उलटीपालटी झाली तर आपली सगळी शक्ती पणाला लावून पहिलं तीराला
जाऊ शकता, तर मग तुमचं ज्ञान खरं आहे. झालं, ठीक आहे म्हणलं. आणि असं बोलता बोलता लगेच झालं ना, ते वादळ जवळजवळ आलं ना. आणि हवा नाव अशी इकडे तिकडे फिरायला लागली. तेव्हा नावाडी म्हणले, प्रोफेसर साहेब, आता काही क्षणामध्ये नाव उलटीच्या पालटी होणार आहे. तुमच्या डिग्र्या आणि तुम्ही सांभाळा आणि जीव वाचवा. मला पोहता फक्त येत आहे आणि मी समुद्राच्या लाटेलासुद्धा फाईट करू शकतो, कारण माझं ते परिपूर्ण ज्ञान आहे. आपला तोच विषय आहे, अभ्यासाचे सांग कार्य सिद्धी. सांगोपांग माझा अभ्यास आहे पोहण्याचा. आणि तुम्ही तर गादीवर प्रॅक्टिस केली म्हणतात, म्हणजे प्रॅक्टिकल आणि प्रात्यक्षिक तर तुमचं वेगळंच आहे. तर झालं, ते आलं ना वादळ भरा 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 भरा, आणि नाव अशी कलटणी द्यायला लागली. आणि तिथे लगेच नाव पालथी झाली. पालथी झाल्यानंतर तो प्रोफेसर, जलतरणपटू, विशारद डिग्र्यासह त्याला जलसमाधी मिळाली. आणि हा जो होता ना, की त्याच्याकडे डिग्री नव्हती, पण प्रात्यक्षिक जे होतं, प्रत्यक्ष पोहण्याचं ज्ञान आणि सातत्य, समुद्राचा परिचय आणि कसं त्याला फाईट करायची हे त्याच्या अंगामध्ये असल्यामुळे तो तरुण तिकडं किनाऱ्याला लागला. सांगायचा मुद्दा असा आहे की झालं नावाडी लागला तिकडे, आणि हा मात्र याला जलसमाधी मिळाली. आणि तेच तुकाराम महाराज म्हणतात, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. सांग म्हणजे वेदाचे 6 अंग आहेत आणि उपांग पण आहेत, त्याला सांगोपांग अभ्यास म्हणतात. तो नीटनेटका झाला पाहिजे, अर्धवट नको, नाहीतर त्या प्रोफेसरसारखा व्हायचं बघा. आणि म्हणून तसं न करता आपलं ज्ञान परिपूर्ण करा आणि आपलं जीवन आनंदमय मंगलमय करा, असा या आजच्या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. अपूर्ण ज्ञान घातक ठरते, हा आजचा व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.